नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, किती वाढणार पगार। तर सर्व केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 7व्या वेतन आयोगांतर्गत वेतन दिले जाते। मात्र 8वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे। आता सरकारने या दिशेने मोठे पाऊल उचलले असून 8व्या वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांसमोर 2 पर्याय सादर केले आहेत। सरकारी कर्मचारी त्यांच्या आवडीनुसार या 2 पैकी एक पर्याय निवडू शकतात। त्यामुळे सरकारने कोणते 2 पर्याय दिले आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे। तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे। तुम्हाला 8व्या वेतन आयोगाशी संबंधित सर्व माहिती मिळवायची असेल तर आमच्या या व्हिडिओला सबस्क्राइब नक्की करा। आम्ही तुम्हाला 8व्या वेतन आयोगाशी संबंधित प्रत्येक माहिती प्रदान करू आणि तुम्हाला 8व्या वेतन आयोगाच्या तपशिलावर बातम्यांबद्दल जागरूक करू। 8व्या वेतन आयोगाच्या बातम्या। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे काय बदल होतील हे अनेकांना माहीत नाही। यामुळे जेव्हा 8व्या वेतन आयोगाची चर्चा होते तेव्हा त्यांचा थोडा गोंधळ होतो। इथे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा 8वा वेतन आयोग लागू होईल तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल। सध्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगांतर्गत वेतन मिळत आहे। मात्र 8वा वेतन आयोग स्थापन होताच कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे। या कारणास्तव 8वा वेतन आयोग लागू करण्याची सरकारी आणि राज्य कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मागणी होत आहे। वेतन आयोग 2024 म्हणजे काय? केंद्र सरकारकडून वेतन आयोग लागू केला जातो, ज्याद्वारे देशातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते। दर 10 वर्षांनी जुना आयोग रद्द करून नवीन वेतन आयोग लागू केला जातो। नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर एक बैठक आयोजित केली जाते, ज्यामध्ये महागाई आणि इतर महत्त्वाच्या बाबींचा विचार केला जातो। विविध प्रकारच्या विश्लेषणानंतरच नवीन वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जातो। सध्या आपल्या देशात 7वा वेतन आयोग लागू आहे, जो माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 28 फेब्रुवारी 2014 रोजी लागू केला होता। या आयोगाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी एक अहवाल तयार करून माजी पंतप्रधानांना सादर केला होता। त्यानंतर 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झाला। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? अलीकडेच वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत या विषयावर माहिती दिली आहे। 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारला 2 प्रस्ताव आले होते। 28 फेब्रुवारी 2014 रोजी 7व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली, जी नंतर 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आली। ही गणना पाहिली तर केंद्र सरकारने 1 जानेवारी 2026 रोजी 8वा वेतन आयोग लागू केला पाहिजे। या संदर्भात सरकार लवकरच स्पष्ट विधान जारी करू शकते, ज्यामुळे राज्य आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपुष्टात येईल। मात्र सरकार याबाबत अधिकृत घोषणा कधी करणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।